हॅलो. राधिका सुभेदार आहेत का? हा, मी राधिका सुभेदार बोलून राहिले. तुम्ही? मी मंदार मंदार राजवाडे. मंदार? मी रेवतीचा एक्स नवरा. हा, तुमचं काही काम होतं का? हो. नाही, आणि माझा नंबर तुम्हाला कोणी दिला? राधिका ताई, आता ते महत्वाचं नाहीये, पण मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं. माझ्याशी? काय? कारण तुम्हीच अशा एकमेव व्यक्ती आहात ज्या रेवतीला जवळून ओळखतात. काय बोलायचंय? आता कसं सांगायचं, म्हणजे मला माहिती आहे जे काही घडून गेलंय ते काही बदलणार नाही, पण आम्हाला एक मुलगी आहे आणि माझा जीव तिच्यासाठी तुटतोय हो. मला नेहाला भेटावंसं वाटतं, तिच्याशी बोलावंसं वाटतं, आणि तुम्ही हे समजू शकता. तुम्हालाही एक मुलगा आहे. मुलांना आई वडील दोघांचंही प्रेम हवं असतं. हे पाप, तो तुमचा खासगी मामला आहे. मी तसं काहीच नाही करू शकत. तुम्ही असं काऊन नाही करत? तुम्ही एकदा रेवतीशी बोलून घ्या आणि भेटून घ्या ना नेहाला. हा, अहो ते शक्य नाहीये ना, कारण रेवती यासाठी कधीच तयार होणार नाही. मी नेहाला कधीच भेटू शकणार नाही. तर मी तुम्हाला विनंती करतो, फक्त एकदा माझी आणि नेहाची भेट घालून द्या प्लीज. माझ्या मुलीला मला डोळे भरून पाहायचंय हो. तिला जवळ घ्यायचं बस. बाकी मला काही नको. काय करू मी? नेहालाही बाबांना भेटायचंय, पण ही रेवती. हॅलो राधिका ताई, ऐकताय ना? हा, बघा ना, एका बाप आणि मुलीची भेट घडवून आणा. खरंच मी तुमचे उपकार या जन्मात विसरणार नाही. आओ, ते कसं शक्य आहे? नाही म्हणजे हे पा मंदार भाऊ, कसं आहे ना, का तुमचं बापाचं मन आहे. तुम्ही एकदा भेटाल नेहाला, तुम्हाला तिला परत परत भेटावंसं वाटेल. एकदा भेटून तुमचं मन नाही भरणार, म्हणून म्हणते मी नकोच ना. आणि हे सगळं रेवतीला कळलं तर काय होईल माहितीये ना तुम्हाला? रेवतीला कळलं तर काय याची भीती नाहीये मला, पण मला माझ्या मुलीची फार आठवण येते हो. अहो राधिका ताई, आता मी बाहेर गावी जाणार आहे. काम झाल्यावर परत कधी येईन माझंच मला माहित नाही. म्हणूनच फक्त एकदाच मला नेहाला भेटायचं, मला तिच्याशी बोलायचं. तिला मला सांगायचंय की आता मी इथे नसणार आहे. अहो, पण हे सगळं तिला सांगून काय उपयोग? ऍटलीस्ट मला समाधान तर मिळेल ना की मी माझ्या मुलीशी बोललोय हे. राधिका ताई, मला मान्य आहे की मी चुकलो, पण माझ्या मुलीच्या बाबतीत मला तीच चूक परत करायची नाही हो. माझं नेहावरचं प्रेम खोटं नाही हो. प्लीज प्लीज मला एकदा भेटवून द्या. हे पा मंदार भाऊ, नाही, मी तुम्हाला काहीच नाही मदत करू शकत. सॉरी, मी आता जरा कामात आहे. ठेवते फोन. हॅलो 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 राधिका ताई. रेवतीच्या नवऱ्याचा फोन होता ना? हाव ना. मग मग काय? अगं भेटले होते आम्हाला ते. त्यांना नेहाला भेटायचंय. पण तुला तर रेवती माहितीये ना. ही रेवती पण ना जरा अतिच आहे. मला एक सांग राधिका, तू आणि गुरुनाथ सुद्धा सेपरेट राहता, पण अथर्व गुरुनाथला भेटतोस की नाही? तू कधीतरी अथर्वला असं सांगितलंयस का की तू बाबांना भेटायला जाऊ नकोस? नाही ना? आणि नेहालाही वाटतच असेल ग तिच्या बाबांना भेटावं असं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ही रेवती जर का नेहाशी असंच वागत राहिली ना, तर एक दिवस नेहाला रेवतीचाच राग यायला लागेल. समिता, बरोबर आहे का तुझं? हे तुला कळतंय, मला कळतंय, पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? तू. हे बघ राधिका, जर का तू अथर्वाला कधी सांगितलं असतंस की गुरुनाथला भेटू नकोस, आणि गुरुनाथ माझ्याकडे रिक्वेस्ट करायला आले असते ना, तर मी अथर्वचं मन नसतं ग मोडलं. मी गुरुनाथची आणि अथर्वची भेट नक्की घडवून आणली असती.
मला तरी जेन्युअनली असं वाटतंय की नेहाने तिच्या बाबांना भेटलं पाहिजे. बरोबर. मी तिला सांगून पाहते. हा, रेवतीचाच फोन आहे. हॅलो रेवती, बरं झालं तू फोन केला. मला तुझ्याशी बोलायचंच होतं. एक मिनिट, आणि माझं ऐकून घेशील? शाळेतून फोन आला होता की मुलांची बस बंद पडली, सो त्या दोघांना सोडायला जावं लागेल. आणि आज आमच्या स्टुडिओत ना एक खूप महत्त्वाचे सेलिब्रिटी येणार आहेत, सो मला त्या शूटला जायचंय ग. मला खरंच जमणार नाहीये. तू त्या दोघांना सोडशील शाळेत प्लीज? नेहा येतेच आहे खाली, मी पाठवलंय तिला. आहो रेवती, मी घेऊन जाते तिला, काळजी नको करू. ऐक ना, मला तुझ्याशी जरा वेगळंच बोलायचंय. एक मिनिट राधिका, खूप महत्त्वाचं नसेल ना तर आपण प्लीज नंतर बोलूया ना. हा, मला खूप उशीर होतो. नाही, अगं, चल चल, बाय महत्त्वाचं बाय आहे बाय बाय. हॅलो हॅलो रेवती, ऐकून. काय ग, काय झालं? अगं ऐकूनच नाही घेतलं तिनं. फक्त इतकंच सांगितलं का शाळेची बस बिघडलीये, मलाच पोरांना शाळेत सोडायला जायला लागणार. ती पण नाही येऊ शकत. तिला काहीतरी इंटरव्ह्यू आहे म्हण, सेलिब्रिटी येणार आहेत. जाऊ दे, संध्याकाळी निवांत बोलते तिच्याशी. मावशी अथर्व रेडी आहे. जा बरं, जाऊन बघ, जाऊन बघ. अथर्व, नेहा आलीये बघ. राधिका, मला काय वाटतंय की हीच गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. हे बघ, आज रेवतीही नाहीये, सो तू नेहाची आणि तिच्या बाबांची आजच भेट घडवून आणू शकतेस. आणि या केसमध्ये रेवतीपेक्षा त्या बिचाऱ्या नेहाच्या मनाचा विचार करणं जास्त इम्पॉर्टंट आहे ग. बघ, तू ठरव तुला काय करायचंय. मला तरी हेच बरोबर वाटतंय, योग्य वाटतंय आणि नेहासाठी करेक्ट वाटतंय. हो, काय करू? नाही, समिधा म्हणाली ते बरोबरच वाटून राहिलं मला. नेहा आणि तिच्या बाबांची आज भेट घालूनच देते. रेवतीला समजवता येईल नंतर. तसंही तिचे बाबा परत जाऊन राहिले, हेच बरोबर. राधिका ताईंचा फोन. हा बोला राधिका ताई. हॅलो मंदार भाऊ, मी राधिका सुभेदार बोलून राहिले. हा बोला. मी विचार केलाय, तुम्ही नेहाला भेटू शकता. मी अथर्व आणि नेहाला घेऊन शाळेतच येऊन राहिले. हो चालेल ना राधिका ताई, थँक्यू सो मच. आपण शाळेपाशीच भेटूया. हो, मी शाळेच्या जवळच आहे.